नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. लग्न जमत नाही, वय मुलांचं वाढत चाललेलं आहे, घरचे काळजीत आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला हळदीचा असा एक साधा सोपा उपाय सांगणार आहे. फक्त हळकुंड आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. तर 1 महिन्याच्या आतमध्ये मुलांचं लग्न हे ठरणार आहे. म्हणजे अधिक महिना संपल्यानंतर मुलांचं लग्न हे ठरणार आहे आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग देखील निर्माण होणार आहेत. आणि या उपायामुळे मुलांच्या कुंडलीतील गुरुग्रह प्रसन्न होईल आणि श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होईल आणि लग्नही त्यांचं काही दिवसांमध्येच ठरेल. तर मंडळी, आजकाल 28 आणि 35 वयाच्या मुलींची एकच तक्रार असते, ताई सगळं चांगलं आहे, जॉब आहे, पगार आहे, तरी लग्न का जमत नाही. यामुळे घरचे खूप टेन्शनमध्ये असतात. पत्रिका देखील दाखवली तर गुरुजी सांगतात की मंगल दोष आहे, ग्रह दोष आहे, पितृदोष आहे. परंतु बघा, काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. फक्त आपल्याला हळकुंड या ठिकाणी ठेवायचं आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे काही दिवसामध्येच निर्माण होतील आणि अधिक महिना संपल्यानंतर मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होणार आहे. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. जवळजवळ 110 व्हिडिओ हे लग्नाचे अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, मुलांचं लग्न जमत नाही म्हणून रडताय काय? गुरु पुष्यामृत योगावर हळकुंडाचा एक उपाय करा. 11 दिवसातच घरी पाहुणे येणार म्हणजे येणारच. मंडळी, गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय? तर वर्षातून फक्त 3 वेळा येणारा सर्वात पवित्र मुहूर्त. या दिवशी गुरुग्रह अधिक पुष्य नक्षत्र एकत्र येतात. या दिवशी केलेले दान उपाय 100 पटीने फळ देतात आणि हळद म्हणजे गुरुचा पदार्थ, म्हणून लग्नासाठी हळकुंडाचा रामबाण हा उपाय आहे. हा उपाय केल्या तुम्हाला याचे काही दिवसात चमत्कार पाहायला मिळतील आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होतील आणि मुलांचं लग्न हे काही दिवसामध्येच ठरून जाईल. तर बघा, या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. तर बघा, आपल्याला या उपायासाठी 5 हळकुंड लागणार आहेत. तर ते आपल्याला अगोदरच आणायचे, म्हणजे बुधवारीच आपल्याला हे सर्व साहित्य आणून ठेवायचं आहे. हळकुंड आणतावेळेस ते देखील व्यवस्थित आणायचे आहेत, असे चिरलेले वगैरे आणायचे नाहीत, तर व्यवस्थित हळकुंड आपल्याला आणायचे आहेत. 5 हळकुंड आपल्याला लागणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला पिवळा वस्त्र तो देखील आपल्याला थोडासा आणायचा आहे. तसेच आपल्याला 5 बदाम, केशर आणि एक आपल्याला तांब्या, तो आपल्या घरामध्येच असतो, तर तांब्याचा तांब्या एक आपल्याला लागणार आहे. तर हा उपाय आपल्याला सकाळी 6 ते 8 म्हणजे सूर्योदयाच्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्या अगोदर बघा, हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलांनी किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असो, मुलांना इतका वेळ नसतो, ते जॉब करत असतात, व्यवसाय करत असतात, त्या निमित्ताने ते बाहेर राहत असतात. तर हा उपाय मुलाचे आई वडील करू शकतात, मुलाचा भाऊ करू शकतो, बहीण करू शकते, वहिनी करू शकते. घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय मुलांच्यासाठी केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु जर समजा मुलं घरी असेल तर मुलांनी शक्यतो गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे 6 ते 8 वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सकाळी तुम्ही आंघोळ करता वेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि आंघोळ करायची आहे. तसेच तुम्ही या दिवशी बघा, पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. तसेच तुम्हाला हळदीचा टिळा देखील लावायचा आहे. तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हळदीचा टिळा म्हणजे एक टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, एक टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे आणि एक टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे. कारण यामुळे तुमचा गुरुग्रह आहे तर तो देखील स्ट्रॉंग होत असतो आणि लग्नामध्ये जास्तीत जास्त गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा स्ट्रॉंग असायला हवा. कारण इतर ग्रह जरी कमजोर असतील तरी गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा स्ट्रॉंग असायला हवा. बघा, गुरु पुष्य अमृत योग आहे, तर या दिवशी तुम्ही सूर्यदेवांना देखील अर्घ्य द्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि एखादं फूल असेल, लाल फुलं असेल तर ते टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे देखील तुमचा शुक्रग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळत असतो.
तर हे झालं मुलांच्यासाठी. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच करायचं आहे. समजा मुलाचे आई वडील हा उपाय करत असेल तर आई वडिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे. आणि मग आपल्या देवघरासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत. तर तुम्हाला बघा गुरु पुष्यामृत योग आहे, त्यामुळे तुम्हाला विधिवत देवघरामधील देवांची पूजा वगैरे करायची आहे. त्यांना आवडीच्या त्यांच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, नैवेद्य आहे, तर तो देखील तुम्हाला दाखवायचा आहे. आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ द्या, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्या देवघरातील देवांना बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं मुलांनी बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कळस घ्यायचा आहे, त्या कळशामध्ये तुम्हाला चिमूटभर केशर टाकायचं आहे आणि मग तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा आहे आणि तुळशी मातेला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर तुळशी वृंदावन तुमचं मोठं असेल किंवा जागा नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवती 3 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे. यामुळे श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपण जे 5 हळकुंड घेतलेले आहेत तर तुम्हाला जो पिवळा कापड आपण घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे 5 हळकुंड आहेत तर ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. 5 बदाम तुम्हाला त्या पिवळ्या कापडावरती ठेवायचे आहेत. तसेच तुम्हाला केशर थोडंसं ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला दिव्याने ओवाळायचं आहे. तसेच तुम्हाला काय करायचं आहे, हळद कुंकू अक्षता त्या तुम्हाला 5 हळकुंडावरती टाकायचं आहे, बदामावरती टाकायचं आहे आणि मग तुम्हाला अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची अशी एक पोटली तयार करायची आहे आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. तर मंत्र एकदम साधा आणि सोपा आहे, परंतु हा मंत्र तुम्हाला 108 वेळाच बोलायचा आहे. तुमच्याकडे जर तुळशीची माळ असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे आणि मग तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. ओम ग्रा ग्रीं ग्रो सह गुरुवे नम. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ग्रां ग्री ग्रो सह गुरुवे नम. ओम ग्रां ग्री ग्रो सह गुरुवे नम. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळाच जप करायचा आहे, कमी नाही आणि जास्त नाही. 108 वेळा तुमचा हा जप झाला पाहिजे. जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करू शकता आणि तारक मंत्र तुम्ही 1 वेळा बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ही पुरचुंडी आहे म्हणजे ज्या पिवळ्या कापडामध्ये आपण बदाम ठेवलेले आहेत, हळकुंड ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला तुळशी मातेसमोर न्यायचं आहे आणि तिथे तुळशी मातेसमोर तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे की हे तुळशी माता, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि मग हे तुळशी मातेसमोर बोलून झाल्यानंतर तुम्हाला ती पुरचुंडी आणायची आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तर बघा फक्त आपल्याला ही पुरचुंडी आहे तर ती देवघरासमोर 11 दिवस ठेवायची आहे. रोज त्या पुरचुंडीला तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपण जी नित्य रोज देवांची पूजा वगैरे करत असतो तशा प्रकारेच आपल्याला तिची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि 11 दिवस आपल्याला ती पुरचुंडी आपल्या देवघरात ठेवायची आहे. फक्त लक्षात ठेवा जेव्हा आपण हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही, कांदा लसूण आहे तर ते देखील खायचं नाही. आणि मग 11 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ती पुरचुंडी आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे. जसे हळकुंड उगवतील तसेच लग्नाचे योग मुलांच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील. तर बघा 11 दिवसांमध्येच मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल किंवा मुलांचं लग्न देखील जमणार आहे.
परंतु हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. मनामध्ये किंतु परंतु तुम्हाला आणायचं नाही. बघा, हा उपाय केल्यास मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. हा महिना अधिक महिना आहे, परंतु बघा अधिक महिन्यामध्ये आपण लग्न करत नाही किंवा कोणताही गृहप्रवेश करत नाही, परंतु आपण लग्नासाठी उपाय करू शकतो. कारण या महिन्यामध्ये जे उपाय आपण करत असतो त्याचे 1000 पट आपल्याला लाभ मिळत असतो. म्हणून आपण लग्नाचे उपाय नक्कीच करायचे आहेत. आणि अधिक महिना झाल्यानंतर मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर ज्यांच्या घरात लग्नालू मुले किंवा मुली आहेत त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि मी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करेल की तुमच्याही मुलांचं लग्न लवकरात लवकर ठरवू द्या. तर हा गुरु पुष्य अमृत योग आहे. तर हा योग आहे, तर अजिबात तुम्ही चुकू नका.